कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे टाटा हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण सगम बगम बगम गम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण सुंदरत ध्यान बुभे पीठ बड़ी सुंदरत ध्यान सुंदरत ध्यान बुभे पीठ टाटा जरते ध्यान उभे कर कटे बरते मोनिया कर कटे बरते मोनिया हार गड़ा कात पितांबर करते बरते मोनिया करते बरते मोनिया हार गड़ा कात पितांबर चार गला का सितांबर हमने निरंतर हमने निरंतर हार मकर कुंडल तपति श्रवणे मन विराज अंधे कौस्तुभ मन विराज गला का पितांबर सिहार गला का सुजार गला का हमने निरंतर निरंतर चिदान तुषहार गला का
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा कामे दांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कामे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंजन हे धान धान जिन दाता हा हा एक होती आवडे निरंजन हे धान आवडे निरंजन तुळशी हार गळा तुळशी हार गळा कान पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कान पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर काचे पितांबर काचे पितांबर जय जय गोपाळ कुमार गोपाळ कुमाये गोपाळ कुमाराला गोपाळ कुमाये गोपाळ कुमार गोपाळ कुमाये गोपाळ कुमार गोपाळ कुमाये गोपाळ कुमार गोपाळ कुमाये गोपाळ गोपाळ कुमार कुमाये गोपाळ कुमार गोपाळ कुमाये गोपाळ ला 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 गोपाळ कुमार गोपाळ कुमाये 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 गोपाळ कुमार हॅलो 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 मॉनिटरचा आवाज वाढव जरा मॉनिटरचा कमी येतो आवाज पुढे या पुढे या या पुरुष मंडळींना नम्रतेची विनंती आहे बरं सर्वांनी पुढे सरायचं आहे कीर्तनकारांच्या असं पाठीमागे नाही बसायचं एवढे लांब बसतात का या समोर उठा पुरुष मंडळी रे नाथ जय जय राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
हरी जय जय हेलो 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो सादरी सादरी दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल सर्व
महिला मंडळी पुढे सरा पाठीमागणे येणारे पुढे बसा पुढे जागा मोकळी राहते या पुढे सर या पुढे सर सरावर आवड सर पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी अर्भकाचे दाटे पंते हात धरले पाटे पंते हात धरले पाटे पंते हात धरले पाटे अर्भकाचे दाटे पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी अर्भकाचे दाटे पंते हात धरले पाटे पंते हात धरले पाटे पंते हात धरले पाटे तैसे संत जगी क्रिया माता दानी पावन घाली माता दानी पावन तैसे संत जगे क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करुणी दाविते अंगी कैसे संत क्रिया करुणी दाविते अंगे क्रिया करुणी दाविते अंगे तुका मने नाव तुका मने
प्रिया
अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी बालकाचे चाली माता जानुनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी समचरण सरोजम सांद्रणीला बुद्धाब जगनहित पाणी मंडनम मंडनानम तरुणी तुलसी माला कंजन कंजनेत्रम सदैव धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग प्रथम पांडुरंग
स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रह लादलो पावन झालो चरांचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा क्या बात नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा विरू मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अहम वाग्या सहम वाग्या प्रेम बराबरी सावध होनी भजनी लागा सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु असं गोड गायनाचार्य आमचे वडीलराय भक्ष महाराज असतील आमचे नेहमी आमच्या बरोबर इथं नाही तिथं भेटत असतात आमरावकर महाराज गायनाचार्य सचिन महाराज असतील ये तुमचं नाव विलास विलास या ठिकाणी आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले आता त्यांच्या ते सगळं प्रमाण देऊन जर सांगायचं झालं तर त्याच्या सत्तेनं सगळं पान हलते तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळी ऐका त्यांची सत्ता असेल त्यांच्या मनामध्ये असेल कीर्तन सेवा व्हावी तर ते सहकार्य करतील अन्यथा त्यांना वाटलं की काय नाही सेवाच होऊन द्यायची नाही थांबवायचं त्यांचा अधिकार आहे तो आपला काय अधिकार आहे मज पामराय काय पण पायीची वाहन पायी बरी असो त्यांना दया आली तर बरं होईल असं मला वाटतंय म्हणून ऐका अभंग तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून संतांचं श्रेष्ठत्व जगताला पटवून देतात संत कशा प्रकारचे आहेत संत कशा प्रकारच्या क्रिया करतात संतांचं अंतकरण कसं आहे हे पटवून देण्याकरता जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून 3 दृष्टांत तुमच्या आमच्या समोर ठेवतायत किती 3 दृष्टांत संत कसे आहेत ऐका पहिला दृष्टांत जगद्गुरु तुकोबरा यांनी दिला तो म्हणजे अर्भक म्हणजे काय बालक अज्ञान बालक आहे आणि पंते म्हणजे गुरुजी तुकोबरायांनी त्या समकालामध्ये ती वापरलेली भाषा आहे ऐका गुरुजी त्या अज्ञान बालकाला ज्ञानाची ओळख करून देण्याकरता गुरुजी हातामध्ये पाटी घेऊन शिकवतात त्याप्रमाणे संत क्रिया करतात अर्भकाची साठी पंते हाती धरिली पाटी जसं अज्ञान बालकाला ज्ञानाची ओळख करून देण्याकरता गुरुजी हातामध्ये पाटी घेऊन शिकवतात त्याप्रमाणे संत क्रिया करतात तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी हा एवढंच पण थोडा आवाज द्या बरं थोडा मी लांबून बोलतो
दुसरा दृष्टांत जगद्गुरु तुकोबरायांनी दिला, तो म्हणजे आईचा आणि बाळाचा दिला. आता मला एक सांगा, बऱ्यापैकी माता माऊलींची संख्या जास्त आहे या ठिकाणी. मी तुम्हालाच विचारतो, बाळ जन्माला आल्याबरोबर उठून चालतं का हो? मग असं झालंय, सकाळी अमरापूरमध्ये सकाळी एक लहान बाळ 5 वाजता जन्माला आलं, 10 वाजता हातामध्ये बॅट घेतली आणि क्रिकेट खेळायला गेलं, असं झालंय का? नाही. ते बाळ जन्माला आल्यानंतर काही दिवस त्याची आई त्याचं संगोपन करल त्या पद्धतीनं राहतं. काही दिवसात तू एवढं शिकून तू अमेरिकेत जाऊन तुझा काही उपयोग नाही. तुला सांगू का, ते म्हातार खोब्यावरती पडलं नाही. मग म्हटलं मी सांगतो त्या म्हाताऱ्याचं काय झालंय. म्हटलं सांग. ते म्हणला म्हातार खोब्यावर नाही पडलेलं, ते म्हातार कधीतरी गुडघ्यावर पडलं असावं. गुडघ्याच्या वाटीचा पडलो ना गुडघ्यावर पडलो, पण तुम्ही दोघं म्हणला डोक्यावर पडला. म्हणला अरे असं चालण्याचं कारण, ते म्हणले असं चालण्याचं कारण काय? ते म्हणले असं चालण्याचं कारण काय सांगू तुम्हाला, माझ्या चप्पलचा अंगठा तुटला, हातात घेऊन कवा चालू म्हणून पायात वडत घेऊन चाललो. कळालं ना तुम्हाला? म्हणजे कोणत्या गोष्टीचा काही जरी संबंध नसला तरी जे संबंध लावतात त्याला महाराज मंद साधक म्हणतात. विठ्ठला तिसरा वर्ग असा आहे, त्यांना परमार्थ कळाला पण सांगण्याकरता समाजात आले नाही. कोण आहे? ऐका, त्यांना परमार्थ कळाला पण सांगण्याकरता समाजात आलेच नाहीत. एक पोरग आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिलं. किती वर्ष आलं का रेंज मध्ये? आता एक पोरग आईच्या गर्भामध्ये किती वर्ष राहिलं? 12 वर्ष. काय हो नाव त्याचं? बामनाचे पोर एक खेळा ते 12 वर्ष लपाले, कापत बाहेर आले, ते नगवीत पळून गेले रे, ते नगवीत पळून गेले रे, आई खेळ्या मनमताक तो जपून गेला रे, आई खेळ्या मनमताक तो जपून गेला रे, आई खेळ्या मनमताक तो जपून गेला रे. बामनाची पोर एक खेळाशी भ्याली, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची उठवणे पळाले रे. काय नाव त्याचं? नाव शुक म्हण्या. एवढं पळालं. ऐका, ज्यांना परमार्थ कळाला पण सांगण्याकरता समाजात आले नाहीत. कोण आहेत? विधेयी ऋषीमुनी. मी विधेयी ऋषीमुनी सांगतोय. एवढं पळालं आणि ऐन तारुण्यामध्ये असताना शुकमुनी एका सरोवराच्या काठावरून चालले. मी विधेयी ऋषीमुनी सांगतो. त्या सरोवरामध्ये काही माता माऊल्या स्नान करतायत. शुकमुनी आले आणि त्या माता माऊलींच्या समोरून निघून गेले. माता माऊलींनी त्यांना पाहिलं पण आपलं लज्जारक्षण केलं नाही, काही वस्त्र उचलले नाही, तशा स्नान करत राहिल्या. शुकमुनी आल्याने निघून गेले आणि त्यांचा शोध घेण्याकरता पाठीमागून त्यांचे वडील व्यास मुनी शोध घेत आले पाठीमागून. त्यांना जसं माता माऊलींनी पाहिल्याबरोबर आपापले कपडे उचलले, लज्जारक्षण केलं. व्यासमुनी त्या माता मौल्यांना विचारतात, का हो तुमच्या आजोबासारखा मी आहे? तारुण्य अवस्थेतला माझा मुलगा शुक तुमच्या समोरून गेला, विधेय अवस्थे, अंगावरती वस्त्राचा तुकडा सुद्धा नाही, तुमच्या समोरून निघून गेला तरी तुम्ही लाजला नाही, लज्जारक्षण केलं नाही. मात्र माझ्या अंगावर थोडीफार कपडे आहेत, मला पाहिल्याबरोबर तुम्ही लज्जारक्षण केलं, का बरं असं? माता माऊलींनी उत्तर दिलेलं ऐका, अति गोड आहे. त्यांनी सांगितलं, ऐका, तुमचा मुलगा ऐन तारुण्यात मध्ये विवस्त्र अवस्थेतून आमच्या समोरून गेला तरी आम्ही लाजलो नाही. याचं कारण तो विधेय अवस्थेत आहे, तो स्त्री आणि पुरुषामधला भेद जाणत नाही. ज्या अर्थी तुमच्या अंगावर थोडीफार कपडे आहेत त्या अर्थी तुम्ही स्त्री पुरुषामधला भेद जाणता, याकरता आम्ही आमचं लज्जारक्षण केलं. मग मला सांगा, विजय ऋषी
ऋषीमुनी शुकमुनी होते. शुकमुनींना सर्व ज्ञान प्राप्त होतं, परमार्थ सर्व समजला होता, तरी सांगण्याकरता समाजात आले नाहीत. महाराज तुम्ही म्हणाल राजा परीक्षितीला 7 दिवस भागवत सांगितला आणि त्याचा उद्धार केला. महाराज राजा परीक्षिती सारखा अधिकारी श्रोता प्राप्त झाला म्हणूनच आले, अन्यथा आले नसते. ऐका, म्हणून माझी हात जोडून विनंती आहे कीर्तनकारांना, इतरांना नव्हतं, की एका गावात गेल्यानंतर त्या गावातला लोकांना हजारो लोक असो, शेकडो लोक असो, 500 लोक असो किंवा 10 लोक असो, हो त्या 10 लोकांची मन जिंकण्यापेक्षा सैराट नाव एवढं का घेतलंय ते बी आमचं आहे म्हणून घेतले. बैसोलो जायावरी, तिथनं पुढचं मी नाव कुठलंही घेणार नाही. ते त्याला हाक मारत म्हणते तिकडे हिरवी कोण आले. हा तुम्हाला सगळं पाठ आहे आणि हरिपाठातला पहिला अभंग एवढं माहित असतं मी तेव्हा. असं पण बोला बोला ऐका. तिकडं कोण आले मग त्याला ते ऐकाय जातं, ते पाण्यात खोच मारतं, पाण्यात वर निघतं, पुन्हा ते संगीत लागतं. दादा संगीत लागतं ते दर नर नर ला 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 ला. आणि मग ते असं शूटिंग मध्ये झूम करायला दाखवले असं. आता मोबाईल मध्ये ऍप लय भारी आलेत बरं का. माणूस नॅचरली असा जरी चालत असला ना असा बरं का, तर ती झूम करून असं धावतो की पवन सुतो हनुमान की असं ते असं चालत आलं. त्यातलं सीन बघितलं आणि या पोरग माझ्याकडे आले, तसंच मला आठवलं. मी आलं ते पोरग, मी त्याला म्हणलं काय म्हणताय जयारी. मला जयारी म्हणला तुम्ही कीर्तन कराय का. आता पुढं काय मी बोलावं म्हणलं, सकाळपासून काय गोंधळ घातला होता का मंदिरापुढं. कीर्तन करायचं आहे. मग म्हणलं लय अभ्यास असेल तुमचा. म्हणलं तुला काय करायचं आहे. म्हणलं पण एवढं रोज एका गावाला बोंबलं थिंडत आहे म्हणजे अभ्यास बऱ्यापैकी असेल. कोण म्हणते ते पोरग म्हणते रोज एका गावाला हिंडताय म्हणजे अभ्यास बऱ्यापैकी असेल. म्हणलं तुला म्हणायचंय काय नक्की बोल. नाही म्हणला पण अभ्यास बराच असेल. म्हणलं हाय बरा बोल. म्हणला मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय म्हणला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं विचार प्रश्न. म्हणला प्रश्न विचारतो पण ऐका पुढची अट्ट. पोरग म्हणतं पुढची अट्ट ऐका. म्हणलं काय अट्ट आहे. म्हणला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही आलं तर तुम्ही मला 200 रुपये द्यायचे. हे पप्पा नव्हतं तोपर्यंत कार्यक्रम मागं चालू केला होता पोराला. आणि 200 रुपये द्यायचे म्हणल्यावर मी म्हटलं असं कशाला पैसे आपलं फुकाट. नाही म्हणलं मग तुम्ही महाराजच नव्ह काय आपलं म्हणजे. आणि मग ते झालं बरं. म्हणलं तू मला प्रश्न विचारणार त्याचं उत्तर मला नाही आले की मी तुला 200 द्यायचे. मग मी तुला काय विचारायचं नाही का. म्हणलं जरूर विचारा. मग मी काय ठरवलं, आपण त्यानं आपल्याला प्रश्न विचारला नाही उत्तर आलं समजा तर आपण त्याला 200 देऊ सचिन महाराज. आणि आपण त्याला प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर येणार नाही, ती 200 आपल्याला घ्यायचं आणि आपलं घरी सुटायचं. चांगला मार्ग आहे का नाही. हे माझा चांगला होता ना पर्याय. म्हणून मी त्याला म्हणलं ठीक आहे तुला नाही उत्तर, मला नाही उत्तर आलं मी तुला 200 देतो. तुला नाही उत्तर आलं तू मला 200 दे. पोरग एवढं चतुर एवढं हुशार एवढं चतुर. ते म्हणला हो का तुम्हाला उत्तर आलं नाही तुम्ही मला 200 द्यायचं आणि मला नाही आलं मी फक्त तुम्हाला 100 रुपये देणार. म्हणलं असं का. म्हणलं तुम्ही केवढं मी केवढा. बरं म्हणलं विचार. त्यानं प्रश्न विचारला बरं का. ऐका ध्यान देऊन. पृथ्वीचं केलं ताट. काय पृथ्वीचं केलं ताट, चंद्र सूर्याच्या केल्या ज्योती आणि शंकराला पार्वती ओवाळताना उभा कुठं राहतो. ऐकलं का तुम्ही. पृथ्वीचं केलं ताट, चंद्र सूर्याच्या केल्या ज्योती आणि शंकराला पार्वती ओवाळताना उभा कुठं राहतो. सगळं व गात माझ्या डोळ्या फुटणं चाया लागला असं. मी अगोदर लय वाचलं नाही आणि पोरग म्हणायचं महाराज नाही येत उत्तर द्या 200. असं नाचायलाच लागलं पोरग. त्यानं वाळगलं ह्यांना काही येत नाही. मी हळूच 200 रुपये काढलं त्याच्या हातावर ठेवलं. म्हणलं हे घे 200. आणि आपलं काय ठरलंय मी सुद्धा तुला प्रश्न विचारणार आहे. म्हणलं जरूर विचारा. म्हणलं बघ तू एकटा खोडीच आहे त्यापेक्षा मला तुला काही विचारायचं नाही. तू एक काम कर, तू जो प्रश्न विचारलाय त्याचंच उत्तर मला दे. पोरग एवढं चतुर त्या 200तलं 100 काढलं माझ्या हातावर ठेवलं. म्हणलं मला तरी कुठे येतं तेव्हा 100 फायद्यात राहिलं. ते ही पोरं एवढे हुशार असतात. पण ऐका तुकाराम महाराज गुरुजींचा दृष्टांत का देतात तर असली 50 पोरं कोण सांभाळते. नका माझ्याकडे बघू. कोण सांभाळते. गुरुजी सांभाळतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय गुरुजींचा दृष्टांत देतात. विठ्ठल ऐका. म्हणून महाराज
जसे गुरुजी त्या बालकावरती क्रिया करून दाखवतात, शिकवतात, त्याचप्रमाणे संत क्रिया करतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. ऐका, तैसे तैसे म्हणजे कैसे. आपण जर म्हणलं तसं असतं, तसं म्हणजे नेमकं कसं आपण म्हणतो ना. तैसे तैसे म्हणजे कैसे. ऐका, हो ज्ञानोबा एक ओवी देतात. ऐका, संत कसे आहेत, संतांचं अंतकरण कसं आहे. तैसे म्हणजे ऐका, आगावरी फोडावयाचे लागी लाहो हो मिळो का परिसाचे अंगी काजे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. परीस पाहिला का. परीस तुम्ही परीस पाहिला का. पाहिलाय नाही पाहिला. ऐका पण ऐकलाय ना. परीस लोखंडाला लावले काय होतं, सोनं होतं. ज्ञानोबा म्हणतात अरे तो परीस घेतला परीस आणि लोहाराच्या आयरनीवरती ठेवला आणि वर्ण घनाने घाव घातला तर तो परीस घनाचा घाव सण करत असतो. पण घाव सण करत असताना त्वरित त्या आयरनीचं आणि घनाचंही सोनं बनवतो. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. चला पुढे आणखी एक दोहा देऊन सांगतो कबीरदास महाराजांचा. संत कसे आहेत ऐका. संतन की ऐसी करणी जमी कुटार चंदन आचरणी काटाई परसू सुमन सुनु भाई निज गुण देई सुगंध बसाई सुगंध बसाई. हात जोडून एक विनंती करतो, एक 10 मिनिटं तुमची जास्त घेऊ का. हा लाईट नव्हते म्हणून. हा ठीक आहे. विठाला निज गुण देई सुगंध कोणता राग. देश कबीरा जब हम पैदा हुए जगह हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोए हम हंसे चदरिया ओरे चदरिया झीनी रे झीनी झीनी रे झीनी 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 रे झीनी हे राम नाम रस पीनी चदरिया झीनी रे अष्टकमल का चरखा बनाया पाँच तपकी पुण्य चदरिया पाँच तपकी पुण्य 9-10 बास बुनन को लागे 9-10 बास बुनन को लागे मुहूर्त में पीरी चदरिया ओघात आलं म्हणून म्हणलो बरं का. ओघात आलं मन मंदिरात जाणे उजळले घेतात तळ हाताच्या रेचानी सहज कुणा का भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा वर बंबातून स्वप्न उद्याचे हे बघे
क्या बात राग संत संतन की ऐसी करनी जमी कुटार चंदन अचरनी काटाई परसो सुमन सुनु भाई निज गुण देई सुगंध बसाई। ऐका कबीरदास महाराज म्हणतात अरे धारदार कुऱ्हाडीनं चंदनाचं झाड तोडायला सुरुवात केली। संत कसे आहेत ऐका, धारदार कुऱ्हाडीनं चंदनाचं झाड तोडायला सुरुवात केली, ते झाड तुटतं, पण तुटत असताना आपल्या मधला सुगंध त्या कुऱ्हाडीला अर्पण करतं। तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी। काय सांगू अरे या बाळूमामाने सुद्धा आता लोक फार मोठा उत्सव करतात, पण ज्या वेळेला मेंढ्या पाळत मेंढ्या चारत होते त्यावेळेला लोकांचे अनेक शब्द सहन करावे लागले महाराज। आणि खरं सांगू का, टाकीचं घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही, हे सत्य आहे। मामांचा अनुभव स्वतः मला सुद्धा आहे। संत कृपा काय कसे करतील सांगता येत नाही। हो खरा अनुभव सांगतो तुम्हाला। आषाढी वारीच्या टाइमला माझं वाकरीवरती कीर्तन झालं, बरोबर। आज माझा आवाज येतोय तेवढा आवाज येत होता त्यावेळेला नव्हता येत। ऐका, मला डॉक्टरनी सक्त मनाई केली होती की तुम्ही बोलायचंही नाही गायचं बी नाही। विजू महाराज 40,000 रुपये खर्च सांगितला होता, उजव्या साईडला गाठ आहे म्हणून सांगितली होती। 40,000 रुपये पैशाचा काही विषय नव्हता, पण समजा माझ्या घशातली गाठ काढून मला चांगलं करतायत डॉक्टर करतील, पण यदा कदाचित एवढ्या दिवस थोडीशी साधना केली, थोडंसं स्वर कुठेतरी सरस्वती मातेने ते स्थान निर्माण केले, ते जर बिघडलं तर जगण्यात अर्थ काय? कोण आपल्याला विचारतं? मी विचार केला मनाला, त्याच ठिकाणी थांबलो। आषाढी वारीला वाकरीवरती कीर्तन केलं, नाराज झालो, घरी आलो। घरी आल्यानंतर दशमीचा दिवस संपला, एकादशी दिवशी एक बाळूमामाचा भक्त मला भेटला, बरं का भेटला, आणि त्यांना मी मधुनाना म्हणतो। ते म्हणजे अरे आषाढी वारी आषाढी एकादशीला तुम्ही तिथं पाहिजे ते इथं कसं काय? मी म्हटलं नाना माझा असा असा प्रॉब्लेम झालाय, आणि एवढं मी सांगत असताना माझ्या डोळ्यातनं सहज पाणी आलं। मला दुःख झालं की जगण्यात तरी काय अर्थ आहे? हे जर आपल्याला बोलता येत नाही गाता येत नाही तर जगण्यात काय अर्थ आहे? डोळ्यातून पाणी आलं। नानांनी मला फक्त एवढंच म्हणले, तुम्ही असं करा, आज एकादश आहे, त्या ठिकाणी आपण भगरीचा प्रसाद केलेला आहे, आरती झाल्यानंतर तुम्ही जरा माझी त्या ठिकाणी थांबून राहून भेट घ्या। खरा वृत्तांत सांगतोय मी। आरती झाली, आणि आरती झाल्यानंतर तिथंच बसून राहिलो, लोक सर्वजण जाऊन दिली, मी आणि फक्त ते मधुनाना दोघच त्या ठिकाणी थांबलो। नाना आतमध्ये गेले। बाळूमामाचं अतिशय सुंदर मंदिर मैनीमध्ये बांधलंय बरं का, या 2 वर्षामध्ये छान बांधलंय, आणि प्रत्येक आमुष्याला एवढा मोठा उत्सव होतो महाराज, हो एवढा मोठा उत्सव होतो। इथं माझा मित्र इथून तिथं गेला तर पुण्या सापडत नाही, एवढं पब्लिक असते प्रत्येक आमुष्याला बरं का सचिन महाराज। आणि मग महाराज आत मामांच्या जवळ गेले, आणि मामांच्या जवळचा भंडारा उचलला। मामांना काही ज्ञानाने सांगितलं असतं त्यांची त्यांनाच माहित, आणि एवढंच सांगितलं तुमची सेवा करतो, प्रत्येक आमुष्याला तुमच्या जवळ येतो, भजन गातो, पाहिजे ती तुमची सेवा करतो, तुम्ही त्याच्यावरती कृपा करा। आणि मामाने कृपा केली माझ्यावरती, मामाने कृपा केली। फक्त सांगितलं 15 दिवस भंडारा खा, सकाळी थोडासा भंडारा खा आणि पाणी पे। तुम्हाला सांगतो एका आठवड्यामध्ये माझं हे दुखायचं पूर्ण बंद झालं होतं। हे खरा अनुभव आहे, खरा अनुभव आहे। ज्या वेळेला एक परी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये या पृथ्वी तलावर या सृष्टीमध्ये या मृत्यू लोकांमध्ये एक परी मी देवाची गॅरंटी देत नाही तुमच्यावरती परोपकार करेल का नाही, पण संत मात्र परोपकार केल्याशिवाय राहत नाहीत। संत हे उपकारच करतात, कारण संताचा स्वभावच आहे परोपकारच करणे। अपकाराने किती अपकार केला तरी परोपकारच करतात। आणि ऐका, जसं आई बाप 4 लेकरं असली, 2 लेकरं असली, 3 लेकरं असली, ज्या लेकराची परिस्थिती गरीब असते त्याची पग आई बाप कधी सोडत नाहीत। मी आमच्या तिकडलं सांगतो,
बघा तुम्ही त्याची पग कधी सोडत नाही. एखादा श्रीमंत आहे, फार मोठे पैसे येतात, नोकरीला आहे, दोघं नवरा बायको सून आणि लोक नोकरीला आहे, रोजचे महिन्याला 2-3 लाख रुपये घरी येतात, तरी सुद्धा त्याच्याकडे जात नाहीत. म्हणजे शेतीमध्ये काबाड कष्ट करताय त्याला 2 रुपये सुद्धा मिळत नाही. त्याच्या घरी अर्धी भाकरी खाऊन तिथंच आईबाप राहतात त्याच्या का? तर याचं मोडक आहे, याचं मोडक आहे. हे आईबापाला कळवळ असतो. तसे संत महात्मे सुद्धा अज्ञान जीवाच्या पाठीमाग त्याच्या पाठीमागून कधीच हालत नाहीत. कारण ज्ञानी आता एक दृष्टांत म्हणतो, ऐका. 1000 शिष्य होते एका गुरुजींना. 1000 999 विद्यार्थ्यांनी तक्रार केली. तो विद्यार्थी आहे ना, 1000वा विद्यार्थी अतिशय वाईट बोलतो, वाईट चालतो, वाईट बघतो, वाईट सारखं त्याचं सगळं वर्तन वाईट आहे. गुरुजींच्याकडे तक्रार केली. 999 विद्यार्थ्यांनी तक्रार केली, याला आश्रमातून काढून टाका. गुरुजी काहीच बोलले नाही. त्या पोरांनी सांगून दमले, पोरांनी बॅगा उचलले, निघाली. आणि निघाल्यानंतर गुरुजींना विचारलं, का गुरुजी एवढ्या वेळा तुम्हाला मी सांगितलं की हो चांगला वागत नाही, तुम्ही एका विद्यार्थ्यासाठी 999 निघाले तरी तुम्हाला काहीच वाटत नाही? गुरुजींनी उत्तर फार गोड दिलं. अरे तुम्ही 999 जर चाललाय ना, तुम्ही अतिशय चांगला आहे, तुम्ही सोन्यावर पिवळा आहे 999 जण, पण हो अज्ञान आहे. जर मी याची साथ सोडली तो आयुष्यभर असाच अंधारात राहील, अज्ञानात राहील, म्हणून मी याची साथ सोडणार नाही. खरा गुरु असा असतो बरं का, खरा गुरु असा असतो, तो परिस्थिती बघत नाही शिष्याची परिस्थिती बघत नाही. जो शिष्य गरीब आहे, मग आर्थिक दृष्ट्या असो, मानसिक दृष्ट्या असो, सगळ्या दृष्टीनं जो गरीब आहे त्याच्या जवळच गुरु जाऊन थांबतात. नवे परमात्मा सुद्धा गरीबाच्या घरी राहतो, पण श्रीमंताच्या घरी राहत नाही. म्हणून श्रीमंताने नाराज व्हायची गरज नाही. पण सांगतो मी का, विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंद झाला, मनमोहन मनमोहन